8 दिवसामध्ये जर 8 लोकांचा वाघ बळी घेत असेल तर या जिल्ह्याला वाघ आमचा वरदान आहे की हा जिल्ह्याला वाघ म्हणजे हा आमचा शाप आहे आणि लोकांचा निष्पाप लोकांचा बळी वाघाच्या माध्यमातून चालला आहे। याच्या बंदोबस्तासाठी पालकमंत्र्यांनी त्वरित बैठक बोलवावी। नाही, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी वनमंत्र्यांनी तात्काळ या संदर्भात लक्ष घालावे। 8 दिवसामध्ये जर 8 लोकांचा वाघ बळी घेत असेल तर या जिल्ह्याला वाघ आमचा वरदान आहे की हा जिल्ह्याला वाघ म्हणजे हा आमचा शाप आहे। अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकरी शेतमजुरांचं आता जगणं कठीण झालेलं आहे, शेती करणं कठीण झालेलं आहे। आम्ही सातत्यानं मागणी करतो की शेताच्या बाजूला जे काही जंगल आहे त्या जंगलामध्ये जंगलाला शेताला लागून असलेल्या ठिकाणी बार्बेट वायरचं आपण कंपाऊंड घालावं, पण या ठिकाणी तिथे कुठेही प्रोव्हिजन होत नाही। जिथे जिथे गावालगत जंगल आहे संपूर्ण कुंपण घालण्याची बार्बेट वायरच्या कुंपणाची आवश्यकता आहे। आणि तुम्ही केवळ पैसे देऊन लोकांचा जीव परत आणू शकत नाही। मागच्या पालकमंत्र्यांनी आम्ही पैसे वाढवले म्हणून सांगितले। पैशाने माणसाची किंमत मोजता येईल का? गेलेला जीव परत आणता येईल? तुम्ही द्या ना वन विभागाच्या लोकांचा बळी आणि त्यांना पैसे द्या। हे बघा, आम्ही स्पष्टपणे इशारा देतो की ज्या पद्धतीनं माणसावर आत्ता हल्ले होत आहेत आणि लोकांचा निष्पाप लोकांचा बळी वाघाच्या माध्यमातून चालला आहे, याच्या बंदोबस्तासाठी पालकमंत्र्यांनी त्वरित बैठक बोलवावी। अतिरिक्त वाघ किती आहेत, ज्याला टेरिटरी कमी पडते आहे, ज्याला अधिवास कमी पडतो आहे, अशा अधिकच्या वाघांचा बंदोबस्त त्वरित करावा। इथे वाघाची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आणि माणूस आपला दैनंदिन काम करताना या ठिकाणी त्याला अडचण होते आहे। म्हणून वनमंत्रीला मी भेटणार आहे उद्याला आणि त्यांनाही सांगणार आहे चंद्रपुरामध्ये लवकर बैठक घ्या आणि या वाघांचा बंदोबस्त करा। मी शेवटचा सांगतो, यापुढे जर वाघाचा बंदोबस्त झाला नाही वाघाचा आणि माणसाचा बळी गेला तर आम्ही ते प्रेत उचलून आणू आणि वनविभागाच्या दरवाज्यात आणून ठेवू। जोपर्यंत बंदोबस्त होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, हा सुद्धा इशारा मी या सरकारला देतोय। अति झालाय। वाघ त्यावेळी शोभाताई होत्या, वाघाच्या विरुद्ध आंदोलन करत होत्या, भाजपचे लोक रस्त्यावर उतरत होते। आता हे म्हणतात की वाघाची संख्या वाढली, आमच्यामुळे वाढली। जसे काय हे वाघीण जंगलातच जात होते तर वाढली तर बंदोबस्त आता करा ना। आमच्यामुळे वाघ वाढले सांगणार आहे नाही तर वाघाचा बंदोबस्त करता येत नाही, बोलता येत नाही। आता भर का काढत नाही भाजपवाले? यांचं तोंड का बंद झालेलं आहे एवढी मोठी संख्या लोकांचा जीव जात असताना? त्यामुळे आमचा निर्वाणीचा इशारा आहे की या संदर्भात गांभीर्यानं वन विभागाने घ्यावं, मंत्र्यांनी घ्यावं, पालकमंत्र्यांनी गांभीर्यानं लक्ष घालावं आणि या वाघाचा बंदोबस्त करावा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।